नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। सिंहगड रोड येथील रात्रीच्या जेवणाची ऑर्डरमध्ये प्युअर व्हेज थाळी आणि टिफिन होता आणि मेनू तयार केला होता चवळी बटाटा रस्सा भाजी, तसेच पनीर बटर मसाला, व्हेज पुलाव आणि सलाडमध्ये होते काकडी आणि कॉम्प्लिमेंटरीमध्ये आपल्या तृप्ती सुपशास्त्र किचनचे शुद्ध साजूक तुपातील लाडू आणि चपात्या असा दोनही ऑर्डरमधला हा मेनू होता। तर चला तर यूट्यूब फॅमिली, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि पाहूयात सिंहगड रोड येथील रात्रीच्या जेवणाचा, टिफिनचा आणि ह्या थाळीतील मेनू आपण कशा पद्धतीने तयार केला आणि ही ऑर्डर आपण कशा पद्धतीने पूर्ण केली। सर्वात प्रथम कुकरचं एक भांडं घेतलं, त्यामध्ये उभे चिरलेले 2 कांदे, उभे चिरलेले 2 टोमॅटो, तसेच भिजवलेले 10 ते 12 काजू, 1 चमचा भिजवलेले खरबुजाच्या बिया म्हणजेच मस्कमिलनच्या बिया ह्या कुकरच्या भांड्यात घातले। तसंच दुसरं कुकरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1.5 ते 2 तास भिजवलेली ही चवळी आहे ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने परत पुन्हा धुवून घेतली। त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, मीठ आणि हळद घातली। आता कुकर गॅसवरती ठेवला, गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केली आणि या कुकरमध्ये चवळीचं कुकरचं भांडं आणि या मसाला ग्रेव्हीचं कुकरचं भांडं हे या कुकरमध्ये ठेवलं। कुकरचं झाकण लावून घेतलं आणि 3 शिट्ट्या होऊन दिल्या कुकरच्या आणि गॅस बंद करून कुकर एकदम थंड होऊन दिला। नंतर कुकरचं झाकण ओपन केलं। कुकर थंड झाल्यावरती त्यामधली ही शिजलेली मसाला ग्रेव्ही आणि तसेच शिजलेली चवळी ही कुकरच्या बाहेर काढ। गॅस पुन्हा सुरू केला, गॅसची फ्लेम मंद केली आणि गॅसवरती हे पातेलं तापत ठेवलं। पातेलं तापल्यावरती यामध्ये 3 चमचे तेल घातलं। तेल तापल्यावरती तेलामध्ये फोडणीला 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, तसेच जिरं घातलं फोडणीला। कढीपत्ता जिरं चांगलं तडतडल्यानंतर या तेलामध्ये हा काळा मसाला आहे, काळा मसाला या तेलामध्ये फोडणीला घालून 1-2 सेकंदभर चांगलं परतून घेतलं। यामध्ये आता चवळीचंच थोडंसं जे एक्स्ट्राचं पाणी आहे तेच या मसाल्यामध्ये घातलं, जेणेकरून मसाला हा करपू नये म्हणून ते चवळीचं पाणी थोडंसं घालून पुन्हा हा मसाला एक सेकंदभर चांगला परतून घेतला। नंतर यामध्ये तृप्ती सुपशास्त्र किचनचा हा शाही गरम काळा मसाला, तसेच तृप्ती सुपशास्त्र किचनचा किचन किंग मसाला, हे दोन्ही मसाले 1/4 चमचे यामध्ये घातलं। पुन्हा चवळीचं थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घातलं, तसेच 1/4 चमचे यामध्ये लाल मसाला घातला, हळद घातली 1/4 चमचा आणि कुकरला अर्धी कच्ची शिजवलेली ही चवळी फोडणीला घातली। थोडंसं एक अर्धी वाटी पाणी गरम घातलं यामध्ये आणि नंतर अर्धा कच्चा शिजवलेला बटाटा यामध्ये थोडासा चिरून घातला। ही फोडणीला दिलेली चवळी बटाटा भाजी कुकरमध्ये ट्रान्सफरंट केली आणि या कुकरचं झाकण लावून कुकर हा गॅस सुरू करून गॅसवरती ठेवला आणि लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती ह्या कुकरची 1 शिट्टी होऊन दिली आणि नंतर गॅस बंद करून टाकला। तोपर्यंत मसाला ग्रेव्ही एकदम थंड झालेली होती। आता ही मसाला ग्रेव्ही मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मखनी ग्रेव्हीचं मिश्रण शिजलेलं या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। नंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि शाही गरम काळा मसाला 1/4 चमचा घातला आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून कुकरला चांगली अशी ही मसाला ग्रेव्ही बारीक पेस्ट करून घेतली अशा पद्धतीने। आता गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवली। कढई तापल्यावरती यामध्ये 3 चमचे तेल घातलं, गॅसची फ्लेम ही एकदम मंद केली। नंतर 1 चमचाभर हा बटर घातला यामध्ये। बटर तेलामध्ये चांगलं वितळलं। बटर चांगलं वितळल्यानंतर यामध्ये जिरं फोडणीला घातलं आणि नंतर ही मखनी ग्रेव्ही ह्या तेल बटरमध्ये घातली आणि छान अशी ही 1-2 सेकंदभर चांगली या तेल बटरमध्ये परतून घेतली। मग नंतर वरतून पुन्हा शाही गरम काळा मसाला 1/4 2 चमचे घातले आणि 1 सेकंदवर पुन्हा ही मखनी ग्रेव्ही मसाला या बटर तेलामध्ये परतून घेतली। नंतर वरतून 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर या मखनी ग्रेव्ही मसाल्यामध्ये घालून पुन्हा ही मखनी ग्रेव्ही मसाला 5 मिनिटं चांगली अशी ही बटर तेलामध्ये परतून घेतली। नंतर गॅस बंद केला। अशा पद्धतीने ही मखनी ग्रेव्ही तयार झाली। आता दुसरीकडे गॅस पुन्हा सुरू केला आणि गॅसवरती पॅन तापत ठेवला। पॅनमध्ये 1-1.5 चमचा बटर घातलं, त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घातली। आता या बटरमध्ये फोडणीला चौकोनी कट केलेली 2 सिमला मिरची आणि चौकोनी कट केलेला हा कांदा यामध्ये घातला
आणि अर्धा सेकंदभर या बटरमध्ये परतून घेतला. नंतर यामध्ये 1/4 चमचा शाही गरम काळा मसाला यामध्ये घातला आणि 75 ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतले आणि ते यामध्ये घातले आणि 2 मिनटं चांगले या बटरमध्ये मंद गॅसवरती परतून घेतले. या पॅनमध्ये 2 ते 3 मिनटानंतर ही मखनी ग्रेव्ही आहे ती या भाजीमध्ये घातली आणि ही भाजी 1 सेकंदवर परतून घेतली. 1 सेकंदानंतर यामध्ये गरम पाणी घातलं पाऊण फुलपात्र आणि ही पनीर बटर मसाला उलटण्याच्या साहाय्याने एकजीव करून यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी घातली आणि पुन्हा ही पनीर बटर मसाला उलटण्याच्या साहाय्याने चमच्याच्या साहाय्याने या एकजीव परतून घेतली. वरतून हिरवीगार कोथिंबीर आणि क्रीम वरतून थोडीशी घातली आणि ही पनीर बटर मसाला पुन्हा चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेतली. इथे गॅस बंद केला. अशा पद्धतीने ही पनीर बटर मसाल्याची भाजी तयार झाली आणि ही पनीर बटर मसाल्याची भाजी टिफिनमध्ये भरून घेतली. ही पनीर बटर मसाल्याची भाजी टिफिनमध्ये भरल्यानंतर थोडंसं वरतून क्रीम घातलं आणि पनीर थोडंसं वरतून किसून घातलं. अशा पद्धतीने ही टिफिनमध्ये भाजी भरली. टिफिनचं झाकण लावून घेतलं. पनीर बटर मसाल्याची भाजी होस्तोपर्यंत हा कुकर पण थंड झाला होता. कुकरचं झाकण काढलं तर मस्त अशी पहा ही चवळी बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. आता ही चवळी बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा टिफिनमध्ये भरत आहेत. अशा पद्धतीने ही चवळी बटाटा रस्सा भाजी टिफिनमध्ये भरून घेतली आणि भाजी ही थोडीशी थंड होण्यासाठी साईडला ठेवली. अशा पद्धतीने हा चवळी बटाटा रस्सा भाजी ही या डब्यामध्ये भरली. तसेच आज ऑर्डरमध्ये व्हेज पुलावसुद्धा होता. तर व्हेज पुलावसाठी काय केलं, गॅसवरती कढई तापत ठेवली. त्यामध्ये तेल बटर घातलं, थोडंसं जिरे घातले फोडणीला आणि नंतर त्यामध्ये जिरं तडतडल्यावरती त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट घातली. नंतर थोडासा कांदा घालून म्हणजे बरिस्ता जो होता तो बरिस्ता थोडासा घालून थोडा परतला. नंतर त्यामध्ये भाज्या घातल्या. त्यामध्ये गाजर होतं, तसेच बटाटा होता, परत श्रावणी घेवडा होता आणि फ्लावरसुद्धा होता, गाजर होतं, सिमला होती. संपूर्ण भाज्या त्यामध्ये घातल्या बटर तेलामध्ये परतून घेतल्या. थोड्याशा झाकण ठेवून शिजवून दिल्या. नंतर तुम्ही पाहिलं की ते झाकण काढल्याच्या नंतर त्यामध्ये वरतून आपण शिजवलेला हा जो राईस आहे हा शिजवलेला राईस यामध्ये फोडणीला घालून वरतून हे जे पनीर होते, पनीरचे तुकडे आहेत ते पनीरचे तुकडे वरतून घातले. थोडासा हा पुलाव परतून घेतला आणि गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवलं. पहा मस्त असा हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. ऑर्डरचा इतका छान झक्कास झाला होता ना. ह्याची रेसिपी जर डिटेलपणे तुम्हाला हवी असेल ना तर कॅप्शनमध्ये मला सांगा. मी नक्की ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन डिटेलमध्ये. थोडीशी ऑर्डरची घाई होती त्यामुळे ना जास्त पुढचं असं मला शूट करता आलं नाही. जेवढा शूट करता आला तेवढा शूट केला मी हा व्हेज पुलाव आणि तुमच्यासोबत हा शेअर केला. तर अशा पद्धतीने हा ऑर्डरचा स्वयंपाक आपला पूर्ण झालेला आहे. तर पहा ऑर्डरच्या स्वयंपाकामध्ये मीठ, लिंबू, तसेच 3 पोळ्या, मस्त झणझणीत असा हा व्हेज पुलाव, तसेच पनीर बटर मसाला आणि ही चवळी बटाटा रस्सा भाजी आणि कॉम्प्लिमेंटरीमध्ये आपली तृप्ती सुपशास्त्र किचनचा हा शुद्ध साजूक तुपातील बेसनाचा लाडू आणि सलाडमध्ये ही काकडी आहे आणि पनीर बटर मसाल्यावर वरतून चांगलंसं क्रीम सोडलं. पहा अशा पद्धतीने ही ऑर्डरची व्हेज थाळी तयार झाली. एकाच दिवशी थाळीची आणि टिफिनची पण ऑर्डर होते. त्यामुळे थाळीमध्ये पहा बेसनाचा लाडू दिलेला आहे आणि जे टिफिन भरलेलं आहे टिफिनमध्ये सेम पदार्थ दिलेले आहेत, फक्त लाडू हे वेगवेगळे दिलेले आहेत. तर पहा कशा पद्धतीने हा टिफिन भरलेला आहे. ते इथे आहे व्हेजिटेरियन पुलाव, इथे आहे पनीर मसाला, तसेच इथे चवळीची भाजी आहे, चवळी बटाटा. कॉम्प्लिमेंटरीमध्ये आपल्या तृप्ती सुपशास्त्र किचनचे शुद्ध साजूक तुपातील 3 लाडू, कारण 3 टिफिन आहेत म्हणून 3 टिफिनची भाजी ह्याच्यातच ॲड केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये चपात्या पॅक केलेल्या आहेत. तर पहा अशा पद्धतीने आजची ही 3 टिफिनची ऑर्डर आहे. तर पहा यूट्यूब फॅमिली, अशा पद्धतीने आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्र किचननी सिंहगड रोड येथील रात्रीच्या जेवणाचे ऑर्डर दोन्ही पूर्ण केले.